नमस्कार मंडळी, आज तुमच्याबरोबर अशी भन्नाट चवीची रेसिपी घेऊन आलेली आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि खायला म्हणसान तर खूप स्वादिष्ट आहे. जे बटाटे आणि मेथीने खाणारे ते आवडीने खातील अशी भन्नाट चवीची भन्नाट रेसिपी मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी म्हणसान तर एवढी सोपी आहे, तुम्ही सहजच बनवू शकता. आणि कसं आहे ना, ज्वारीच्या भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, खूपच भारी लागते. चला मग आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम काय करायचे, मी बटाटे घेतलेले आहे. बटाटे आपल्याला व्यवस्थित सालून घ्यायचे, त्याचे सालं काढून घ्यायचे. तुम्हाला जर आवडत असेल साल तर ठेवू शकता, नाही आवडत तर काढू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि मी 4च माणसाची भाजी बनवत आहे तर 3च बटाटे घेतले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटे पण कमी जास्त करू शकता. भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर वाढवू शकता, काय हरकत नाही आहे. आता सगळ्या बटाट्याचे आपण सालं पण काढून घेतलेले आहे. आता बटाट्याचे सालं काढून झाल्याच्या नंतर मीडियम साईजचे कट मारून घ्यायचे आहे. बटाटे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाट्याच्या फोडी करू शकता. आणि मी जास्त छोट्या पण नाही, जास्त मोठ्या पण नाही, मीडियम साईजच्या केलेल्या आहे. कारण की मला त्याच्यामध्ये मेथी ॲड करायची म्हणून मी असेच घेतलेले, नाही तर मी मोठी साईजच्या टाकत असते. आणि साईडला मेथी पण साफ करून ठेवलेली आहे. ती पण व्यवस्थित म्हटलं लगेच आपल्याला रेसिपी करायला लागलो तर लगेच त्याच्यामध्ये कट करून टाकायला येते. आता बटाटे पण सगळे कापून झालेले आहे. म्हटलं ज्या ज्या फोडी जॉईन झालेल्या आहे त्या मोकळ्या करून घ्यावा, पण ज्या ज्या झालेल्या आहे त्या काढून घेतल्या. त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे बटाट्यामध्ये आणि साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. लगेच मसाला भाजायला घेऊया. आता बटाट्यात साईडला ठेवा, जेव्हा भाजी करायची तेव्हाच घ्यायचे. साईडला ठेवून दिलेलं आहे. गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला. मोठ्यात जाडच कट करायचा, कारण की आपल्याला भाजायचा आहे, मिक्सरला काढायचा आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकलं आहे. मस्त तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडे 4-5 मिरे टाकलेले आहे, ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे. कांदा पण मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे खरपूस. कांदा भाजत आल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये धनी पण भाजून घ्यायची. धनी व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता कांदा भाजून झाल्याच्या नंतर लगेच धनी त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. धनी पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या पण टाकून दिलेल्या आहे, ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता मसाला मस्त भाजत आलेला आहे आपला. आणि मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही. आणि 2 आल्याचे तुकडे टाकलेले आहे, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे. आता मस्त मसाला आपला सगळा भाजून झाला आहे. एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतलेला आहे. आणि साईडला काढून झाल्याच्या नंतर लगेच काय करायचं आहे, मी एक टोमॅटो घेतला आहे, तो पण मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचं फक्त आंबट पाणी थोडं आपल्याला तेल न टाकता मीडियम गॅसवरतीच आपल्याला स्लो याच्यावर भाजून घ्यायचं आहे. थोडा 2च मिनटं भाजून घ्यायचा, जास्त वेळ भाजायचा नाही आहे. आता आपल्याला जे टोमॅटो भाजलं होतं ते पण काढून घेतलं साईडला मी. आणि त्याच्यामध्ये लगेच 2 चम्मच मी तीळ टाकले. तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचे. गॅस मीडियमच ठेवलेला आहे. मस्त तीळ भाजत आल्याच्यानंतर ह्या माझ्या प्रकारे मसाला ॲड करा, खूप भारी लागते भाजी. चवीला म्हणसान तर एकच नंबर लागते. आणि थोड्या डाळ्या टाकलेल्या आहे. तुम्हाला किती प्रमाणात भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही डाळ्या टाकू शकता. आणि 4 काजू टाकलेले आहे. काजू टाकले ना तर भाजीला चव खूप भारी येते. त्याच्यामुळे काजू लास्टला टाकायचे. थोडे आपलं तीळ भाजत आल्याच्या नंतरच बाकीचं सामान टाकायचं. आणि मस्त सगळं भाजल्याच्या नंतर जे आपलं वाटण आपण भाजून काढून ठेवलं ते त्याच्यामध्ये 2 मिनटं मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण तेलाचा वापर नव्हता केला, तर मसाल्यामध्ये तेल होतं, तर मग त्याच्यामध्ये 2 मिनटं आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्याच्या नंतर आता सगळं मसाला आपला भाजून झालेला आहे. आता व्यवस्थित आपण काढून घेऊया. आणि मस्त थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला बारीक करायचं, मस्त पेस्ट करायची पाणी घालून. आता काय करायचं आहे, आता जी मेथी होती ना ती स्वच्छ धुवून ठेवलेली होती अगोदर. आणि तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार मेथी घ्यायची. आणि मेथी शक्यतो कापूनच टाकायची आहे, म्हणजे कापून टाकले ना छान लागते. आणि अशी टाकायची नाही, कापूनच टाकायची भाजी. कापून टाकल्यावर सगळी ती असं मोकळं दिसन, भाजी दिसायला व्यवस्थित दिसणार नाही. आपल्याला मेथी भाजीमध्ये कापूनच टाकायची, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायची आपली भाजी. आता व्यवस्थित मी बारीक कापून घेतलेली आहे भाजी. जी राहिलेली होती त्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक कट करून घेतली. आता बघू शकता मी बारीक कापलेली आहे भाजी आता साईडला ठेवून देऊया. आता भाजी थोडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये लगेच 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. भाजीचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त नसेल आवडत तर थोडी ॲड केली तरी पण चालेल.
आता तेल मस्त गरम झाल्याच्यानंतर आता मी लसूण आबडधोबड ठेचला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। मस्त लसूण आपल्या तळल्याच्यानंतर अर्धा चम्मच मी त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे। जिरे पण व्यवस्थित तडतडू द्यायचे आणि लसूण पण व्यवस्थित तडतडू द्यायचा आहे। त्याचा स्वाद भाजीमध्ये उतरतोय म्हणून लसूण चांगला तळून घ्यायचा आहे। लसूण मस्त तळल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जी आपण मेथी कट केली होती ना ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे। व्यवस्थित 2 मिनटं परतून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मस्त परतून घ्यायची व्यवस्थित। आता काय करायचं आहे, मेथी टाकल्याच्यानंतर थोडंच मीठ टाकलं आहे मी, जास्त टाकलेलं नाही। आता आपण समोर भाजीमध्ये मीठ टाकणार आहे, त्याच्यामध्ये जास्त ॲड करायचं नाही, थोडंच टाकलं म्हटलं, थोडं शिजायला पण पटकन शिजते आणि थोडी चव येते मिठाने। 2 मिनटं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची, पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, तेलामध्येच होऊन जाते ती। आता मीठ टाकलं आहे तर त्याच्यामध्ये परतून जाते व्यवस्थित, ज्या काड्या वगैरे ते व्यवस्थित शिजून निघतात आणि भाजी पण व्यवस्थित खायला पण चव लागते, त्याच्यामुळे परतूनच घ्यायची। 2 मिनटं बघू शकता मी परतून घेतली आहे, झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही आहे, पाणी पण टाकायचं नाही आहे। मस्त भाजी परतून झाल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतली। आता त्याच कढईमध्ये परत 1 चम्मच तेल टाकले। मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, अंबारी मसाला, घाटी मसाला आणि हळद, तुमच्याकडे जे मसाले ते टाका, जे माझ्याकडे मी ते टाकलेले आहे। मस्त मसाले आपले परतून घ्यायचे। तुम्हाला जर कांद्याचा वापर करायचा असेल तर करू शकता, नाही केला तरी पण चालेल आणि माझ्या पद्धतीने करा, खूपच भारी लागते। आता जे वाटण आपण तयार केलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकायचं। मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित। मसाले तळल्याच्यानंतरच वाटण टाकायचं आहे। 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि चांगलंच परतून घ्यायचं आहे। आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, ते कच्चं पण सगळं निघून जाते आणि मस्त परतून झाल्याच्यानंतर आपण बटाटे व्यवस्थित धुवून घ्यायचे, नंतर भाजीमध्ये ॲड करायचे आणि 2 मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये ते पण परतून घ्यायचे व्यवस्थित। आणि व्यवस्थित ते परतून झाल्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मसाल्यामध्ये थोडंच टाकायचं आहे, आपण भाजीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे, जास्त टाकू नका मीठ। आणि 2 मिनटं मसाल्यामध्ये मीठ टाकून परत परतून घेतलं 2 मिनटं आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तुम्हाला घट्ट बनवायची या पातळ बनवायची ते तुमच्यावर डिपेंड आहे। मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे शिजण्यासाठी, आपल्याला लागणारच आहे बटाटे। आता भाजी तर आपण शिजून घेतलेली आहे आणि 1 ग्लास पाणी टाकल्याच्यानंतर जी आपण भाजी फ्राय केली होती मेथीची त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि मस्त आपल्याला बटाटे शिजून घ्यायचे आहे। आता कोथिंबीर थोडीच होती माझ्याकडे, तर मी कोथिंबीर टाकली अगोदर, नंतर मेथीची भाजी टाकली। तर मस्त मेथीची भाजी पण टाकायची। वाटणामध्ये मी कोथिंबीर वाटली होती पण ती तुम्हाला दावली नव्हती, तर थोडी कोथिंबीर टाकली अगोदर आणि नंतर आपली जी मेथी होती आपण फ्राय केलेली ती जेवढी मेथी ती तेवढी टाकून दिली। मस्त उकळा काढून घ्यायची। बघू शकता आपल्या भाजीला कलर किती भारी आलेला आहे आणि परत बटाटे शिजले नव्हते, लगेच उकळा आला म्हणून ते तुम्हाला दावलं होतं। 2 मिनटं चांगले आपले बटाटे शिजून घ्यायचे। बटाटे शिजायला चांगला जरा वेळच लागतोय। बघू शकता मस्त आपले बटाटे पण शिजलेले आहे। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि भाजी खायला म्हणसान तर खूप भन्नाट चवीची भाजी झाली होती। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आता थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाजी येते। चला मग आवडलं तर नक्की एक लाईक करा। भेटूया दुसऱ्या रेसिपी